नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। दोन मुद्दे मी टॅग केलेत। खरं म्हणजे आता भारतीय जनता पार्टीची 99-100 उमेदवाराची यादी आलेली आहे, त्याचा पण आपण दोन मुद्द्यातनं नीटचा आढावा घेणार आहोत। कारण प्रदीर्घ काळ ती यादी रखडली होती आणि आम्ही 4-5 दिवसापूर्वीच या यादीतलं पहिलं नाव सांगितलं होतं श्री देवेंद्र फडणवीस यांचं, ते बरोबर निघाले आणि त्या नावाप्रमाणे त्या यादीचं सुद्धा आपण विश्लेषण करू। पण काही वेळेआधी श्री मनोज जरांगे पाटील यांनी एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेप्रमाणे बाय द वे तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर तुम्ही आम्हाला कळवा, त्या प्रश्नाचं आम्ही विश्लेषण करू। तर एक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आणि त्या भूमिकेप्रमाणे त्यांनी असं ठरवलंय की लढायचं पण आणि पाढायचं पण। तर या भूमिकेचे काय अर्थ होतात, त्यातली इनसाइड स्टोरी काय आहे हे आपण समजून घेऊ। पण आज काय झालं, 2 दिवसाच्या मंथनानंतर, कारण 1-2 दिवस मंथन झालं आणि त्या मंथनामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आधी काही वकील मंडळी, काही सामाजिक क्षेत्रातली मंडळी, अशा सगळ्या मंडळींशी चर्चा केली काल दिवसभर। त्यानंतर ते माध्यमाशी बोलत असताना म्हणाले होते की आज आम्ही या संदर्भामध्ये समाजातल्या इतर घटकांशी बोलू आणि मग आज ते बोलते झाले आणि त्यानंतर त्यांनी एक भूमिका घोषित केली। त्याचे 3 पदर आहे। एक म्हणजे एक तर खरं म्हणजे ते स्वतः भूमिका ठरवतात आणि नंतर समाजाच्या साक्षीनं ते सादर करतात, भूमिका मांडतात, हे आजही पुन्हा दिसलं। पहिली भूमिका काय आहे, तर आपण उमेदवार उभा करू। कुठे उभा करू, की ज्या ठिकाणी मराठा समाजाचं 1 लाख किंवा अधिकचं मतदान आहे अशा ठिकाणी उभा करू। दुसरी भूमिका अशी आहे की एससी आणि एसटीचे जे मतदारसंघ आहेत, मला वाटतं 50-60 मतदारसंघ असतील, 38 आणि 36 समथिंग, या मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांची स्वतःची काही भूमिका असणार नाही। ते मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जे पाठिंबा देतील त्यांना पाठिंबा देणार आहे। आणि तिसरी भूमिका आहे ती पाडण्याची भूमिका आहे, की ज्या ठिकाणी आपले संख्याबळ नाही आहे परंतु ज्यांना आपल्याला पाडायचं आहे त्यांना पाडू। पहिल्यांदा एक गोष्ट झाली आहे आणि ती म्हणजे उमेदवार उभा करू म्हणत असताना मनोज जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्याही विरोधामध्ये भूमिका घेतली आहे। आणि ती घेत असताना हे दोघंही मावस भाऊ आहेत, म्हणजे आपल्या आरक्षणाच्या मागणीला हे कुणीही पाठिंबा देत नाहीत अशा पद्धतीचा त्यांचा पॉलिटिकल स्टँड आहे। आणि ते घेत असताना आपल्या मराठा समाजाचं प्राबल्य कुठे आहे याची पण त्यांना कल्पना आहे आणि त्याप्रमाणेच ते उमेदवार देणार आहेत। जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, त्यानंतर प्रत्यक्षामध्ये उमेदवारी अर्ज मागे घ्यायची वेळ येईल, तेव्हा काय करायचं याचं पण त्यांनी विश्लेषण केलंय, म्हणजे ठरवलंय। त्याबद्दल पण एक रणनीती आहे। ती रणनीती काय आहे, 4-5 जणांनी उमेदवारी अर्ज भरा, त्यातला जो योग्य वाटतो तुम्ही काढून घेऊ, तुम्हीच आपापसामध्ये बसून ठरवा। प्रत्यक्षामध्ये हा निर्णय मनोज जरांगे पाटीलच घेणार आहेत। त्यामुळे होईल काय की जेवढे कोणी इच्छुक आहेत, जसे 800 इच्छुक आहेत, या प्रत्येकाने फॉर्म भरायचे। भरल्यानंतर मनोज जरांगे पाटील ठरवतील त्याप्रमाणे त्यातले जे मोजकेच उमेदवार आहेत ते राहतील। आणि इथेच इनसाइड स्टोरी क्रमांक 1, मनोज जरांगे पाटील यांना आता जे काही फीडबॅक मिळाले, ते जे काही महाराष्ट्रभर फिरलेत, त्यातनं एका गोष्टीची कल्पना आलेली आहे की प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य कुठे आहे आणि किती मतदारसंघात आहे। ते पूर्वी म्हणत होते की 115 ते 120 मतदारसंघामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे। तशी स्थिती महाराष्ट्रात नाहीये, कारण कोकणातला आणि विदर्भातला मराठा समाज हा ओबीसी प्रवर्गातच आहे। त्यामुळे तो समाज तर मनोज जरांगे पाटील म्हणतील त्याप्रमाणे कदाचित भूमिका घेणार नाही। अर्थात ती जी मराठा म्हणून असलेली अस्मिता आहे ती विदर्भामध्ये पण आहे आणि त्याच अस्मितेतून आपण बघितलं की भारतीय जनता पार्टीला दणदणीत पराभव विदर्भात लोकसभा निवडणुकीमध्ये बघावा लागला। आता इथे त्यांच्या असं काय लक्षात आलंय की जी इनसाइड स्टोरी आहे ती अशी आहे की त्यांना हे माहिती आहे की मराठवाड्यातले जे 46 विधानसभा मतदारसंघ आहेत तिथेच आपलं प्राबल्य आहे। त्यामुळं त्या मतदारसंघामध्येच मनोज जरांगे पाटील आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या काही जिल्ह्यामध्ये स्वतःचे उमेदवार उभा करणार आहेत आणि त्या भोवतीच त्यांची ताकद ते लावतील, ही त्यातली इनसाइड स्टोरी आहे। म्हणजे जरी 800 लोकांनी अर्ज भरलेले असले, अनेक ठिकाणी उमेदवार उभा राहणार असले, तरी प्रत्यक्षामध्ये जो फोकस असणार आहे तो फोकस हा पूर्णपणे ह्याच मतदारसंघावरती असणार आहे आणि त्याचाच त्यांनी आढावा घेतलेला आहे। एससी एसटी संदर्भातली त्यांची जी भूमिका आहे ना ती फार इंटरेस्टिंग आहे, कारण त्यांना आपलं बळ तिथे नाहीये वगैरे ह्याच्यापेक्षाही मराठा समाजाचा जो व्यापक पट आहे तो वाढवायचा आहे आणि तो वाढवत असताना भविष्याच्या राजकारणाची पण ते मोठ बांधतायत। हा योगायोग नाहीये की इम्तियाज जलील हे जाऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटले। इम्तियाज जलील हेच नांदेडमधले एक जी काही पोटनिवडणूक होती त्यातले हा योगायोग नाही की दिल्लीतल्या
मुस्लिम समाजाच्या महत्वाच्या प्रवक्त्यानं श्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, ज्याच्याबद्दल बाळासाहेब सराटे यांनी खूप सारे प्रश्न उपस्थित केलेत की त्यांना भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरला का गेले. कारण मनोज जरांगे पाटील प्रयत्न काय करतायत, 3M जो फॅक्टर आहे त्यातला मुस्लिम, मराठा आणि महार हा जो फॅक्टर आहे तो महायुतीच्या विरोधामध्ये गेला लोकसभेला. त्यातले जरी 2 फॅक्टर एकत्रित आले, कारण 16-17% मुस्लिमांची संख्या आहे आणि आता तसं म्हणाल तर मुस्लिमांना एक प्रकारे मुस्लिम समाजाचा काँग्रेसकडनं पण भ्रमनिरास झालाय आणि तो भ्रमनिरास झाला याचं दृश्य स्वरूपात काय कसं दिसतं आपल्याला, तर त्याच समाजातली लोक मस्जिदीमध्ये बैठका करतायत आणि काँग्रेस पक्षाला सांगतात की तुम्ही आम्हाला तिकीट द्या, अन्यथा आम्ही दुसरा विचार करू. आता अशा स्थितीमध्ये मुस्लिम समाजाला जो सगळा दंगलीचा आपण इतिहास काढला, आधी गुजरातपासून ते देशभरातल्या कुठल्याही राज्याचा इतिहास काढा, अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये दंगलीमध्ये मुख्यत्वे त्या राज्यातला जो प्रमुख जात घटक असतो तोच पुढा असतो. त्यात मराठा समाज असेल, गुजरातमध्ये पटेल असतील, कर्नाटकमध्ये लिंगायत समाज असेल, ओकलिग असतील, जाट असतील, तर हे ट्रॅडिशनली हाच इतिहास आहे महाराष्ट्राचा, देशभराचा. आता इथे जर मोठा समुदाय मुस्लिम समुदायाच्या बरोबर येत असेल तर त्याला एक प्रकारची सामाजिक सुरक्षितता लाभते. ती सामाजिक सुरक्षिततेचा विचार करून आणि भारतीय जनता पार्टीला कोणता पक्ष त्याच्या उमेदवाराला पाडू शकतो हे लक्षात घेऊन जर उद्या मराठा आणि मुस्लिम हे कॉम्बिनेशन एकत्रित आलं तर ते डेडली कॉम्बिनेशन आहे. म्हणजे जिथे 25% मराठा समाज अधिक 15% मुस्लिम समाज असं जर गृहीतक बनलं तर 40% वोट बँक होते आणि 40% वोट बँक ही विनेबल आहे. आणि म्हणून SC/STच्या प्रवर्गाबद्दलची भूमिका काय आहे की जे धनगर असतील, आदिवासी असतील, तुमचे रिझर्व्ह कॅटेगरीतले अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातले उमेदवार असतील तर त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर दाखवायचा प्रयत्न आहे. त्या सॉफ्ट कॉर्नरमधनं जेवढी मतं मिळतील तेवढी घेण्याचा हा प्रयत्न आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे महायुतीच्या विरोधातला. या ठिकाणी मला खात्री आहे की हे खूप सिलेक्टिव्हली केलं जाईल की जिथे महायुतीचे उमेदवार आहेत त्या महायुतीच्या उमेदवारांना पाडलं जाईल, त्यांना पाढा म्हणून मेसेज दिले जातील, त्यासाठीच्या बैठका, घोंगडे बैठका, मेसेज असं सगळं केलं जाईल आणि मुख्यत्वे तो सुद्धा फोकस हा मराठवाड्यामध्येच अधिक असेल. कारण जिथे महायुतीचे उमेदवार खाली जातील तिथे महाविकास आघाडी वाढेल, मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार वाढतील आणि त्याचा फटका हा जो दुसरा मी मुद्दा टाकलाय की मनोज जरांगे पाटील यांचा हा मोठा डाव काय त्याच्याशी निगडीत आहे. चांगल्या अर्थाने मी म्हणतोय काय आहे, महाराष्ट्रातली राजकीय स्थिती कशी झाली आहे बघा. 2019 नंतर महाराष्ट्रातला प्रत्येक राजकीय पक्ष हा वल्नरेबल झालेला आहे. कुणी असं म्हणूच शकत नाही की माझ्या राजकीय पक्षाला या भूभागामध्ये इतकं ठाम असं मत मिळेल आणि तशा पद्धतीचे आकडे मी घेऊन येईल. महाराष्ट्रात 288 पैकी 144 तुम्हाला बहुमताचा आकडा आहे. तो बहुमताचा आकडा आतापर्यंत 100 पेक्षा अधिक केवळ भाजपनं 2014 आणि 2019ला मिळवून दाखवलाय. गेल्या 40 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलाच राजकीय पक्ष एक हाती महाराष्ट्रात सत्ता घेऊन आलेला नाहीये. शेवटचं सरकार श्री शरद पवार यांचं आहे जेव्हा मुंबईमध्ये दंगली घडलेल्या होत्या. अशा स्थितीमध्ये मोठा डाव काय असू शकतो तर नंबर गेम्समध्ये आपले स्वतःचे किंवा आपल्याला पाठिंबा देणारे जर 35 ते 40 आमदार निवडून आले तर मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी हा मोठा डाव आहे. ते आयदर स्वतः मुख्यमंत्री पदासाठी लॉबिंग करू शकतात किंवा स्वतःच्या पाठिंब्यावरती मुख्यमंत्री पद हे कोणाला द्यायचं ते ठरवू शकतात. इतका या संख्येमध्ये तुम्हाला महत्वाचा भाग दिसणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने विचार करता एक प्रकारे विचारपूर्वक निश्चितीनं धोरण आखत एक टाकलेला हा राजकीय डाव आहे आणि तो डाव त्यांनी घेतले स्वतःचे शारीरिक कष्ट, जे आंदोलन तेवत ठेवलं आहे त्या आंदोलनाला टप्प्याटप्प्याने मोठं करणं हे सगळं बघता तो त्यांना अधिकार होता त्याप्रमाणे त्यांनी केलंय. आता याच्यामध्ये नुकसान काय होईल, जो लार्जर पिक्चर काय दिसतंय, जितकं जमेल तेवढे महायुतीचे उमेदवार कमी करा, जितके निवडून येतील तेवढे महाविकास आघाडीचे निवडून आणा, पॅरलल आपल्याला मराठा समाजाचे जेवढे म्हणून निवडून आणता येतील या आंदोलनाच्या जोरात ते निवडून आणा. प्रत्यक्षामध्ये गव्हर्नमेंट जेव्हा फॉर्म होईल त्यावेळेला निगोशिएशनची पॉवर आपल्या हातामध्ये ठेवा आणि त्याच्या बळावरती महत्वाची पदं घ्या. तुम्ही जो काही मुद्दा मांडत आहात तो मुद्दाही घ्या. पुढची पण एक सोय केली मनोज जरांगे पाटील यांनी. ती सोय काय आहे तर हे आंदोलन, कारण आजपर्यंतच्या राजकीय चळवळीचा, सामाजिक चळवळीचा जर तुम्ही अभ्यास केला तर शेतकरी संघटनेची चळवळ घ्या किंवा अगदी डाव्यांच्या पण बद्दल की एक आयडिओलॉजिकल स्टँड घेऊन ते आले होते, किंवा जाटांचं उदाहरण घ्या किंवा पटेलांचं उदाहरण घ्या. जेव्हा जेव्हा निवडणुकीच्या फेजमध्ये हे पक्ष ही आंदोलन आली तेव्हा
त्यांना मिळालेलं यश अल्प काळातलं आहे आणि मुख्य म्हणजे ज्या कारणासाठी हे सगळं सुरू झालं होतं ते हळूहळू संपून जातं. आज तो शब्दही त्यांनी घेऊन बघितला. अर्थात निवडणुकीनंतर काय चित्र असेल, किती ती सगळ्या गोष्टी होतील हा भाग अलहिदा, पण आज निवडणुकीचा रिझल्ट काही जरी आला तरी हे आंदोलन संपणार नाही. पुन्हा मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहणार तशी ग्वाही त्यांनी त्यांच्याकडनं घेतली. जे तिथे उपस्थित होते ते समाजाचे प्रतिनिधी आहेत असं आपण गृहीत धरू. पण यातनं काय दिसतं आहे तर एकीकडे निवडणुकीच्या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग, दुसरीकडे आंदोलनाची मुख्य मागणी संपूर्ण देणं, याच्यातनं पुढच्या सुद्धा आपल्या वाटचालीची सोय मनोज जरांगे पाटील एक आंदोलक म्हणून करताना दिसत आहेत. पण माझ्या मते ह्यातला जो इन्साईट स्टोरीचा भाग आहे तो हाच आहे की जर पुढे सत्ता प्रत्यक्षात स्थापनेची वेळ आली तर तेव्हा आपल्या हातामध्ये एवढं बळ असावं की ज्या बळाच्या जोरावरती आपण निगोशिएशन करू शकतो. एक मोठा डाव मनोज जरांगे पाटील हे या निमित्ताने खेळताना दिसत आहे. फक्त एकच फरक आहे याच्यामध्ये, लोकसभा निवडणुकीमध्ये जसं चित्र दिसत होतं महाराष्ट्रभर तसं आता विधानसभेला नाहीये. विधानसभेला आपला उमेदवार कोण, त्याची राजकीय ताकद काय आहे, त्यांनी केलेली कामं काय आहेत हे लोक बघतायत. मग तो महाविकास आघाडीचा असू दे किंवा महायुतीचा असू दे. अशा वेळेला जर मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार उभा राहिले, जसं ते स्वतःच म्हणाले की महायुतीला भाजपला याचा खूप मोठा फायदा होईल असं वाटत होतं, तसंच होणार आहे. महायुतीच्या बाजूनं त्यांचं एक कन्सॉलिडेट वोटिंग असणार आहे. महाविकास आघाडीच्या बाजूनं त्यांचं जे काही वोट असेल त्याच्यामध्ये डिवाइड होईल बऱ्यापैकी आणि मनोज जरांगे पाटील यांचे सुद्धा उमेदवार विजयी होतील. आणि बऱ्याच ठिकाणी जर त्यांनी जाहीरपणे अशा भूमिका घेतल्या की महायुतीचेच उमेदवार पाढा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ह्या निवडून आणा, तो अपवाद वगळता बऱ्याच ठिकाणी न्यूसेन्स व्हॅल्यू, कारण विधानसभेच्या निवडणुकीची गणितं ही 1500 वरती पण कधी कधी येतात. अशा वेळेला मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा दोनही हे जे गोल आहेत, एकीकडे महाविकास आघाडी आणि एकीकडे महायुती, त्यांना फटका बसू शकतो. माझ्या मते आजचा दिवस अनेक अर्थांनी महत्वाचा आहे, कारण 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चेला जाणारा फॅक्टर हा 70-80 जागावरचा असणार आहे, तो मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा. आणि आठवून बघा, गेल्या काही दिवस आम्ही सातत्यानं म्हणत होतो की सिलेक्टिव्ह जागेवरती मनोज जरांगे पाटील हे आपले उमेदवार देणारच आहेत. एवढं अचूक विश्लेषण तुम्हाला करता आलं पाहिजे, पण अर्थात ते सततच्या अभ्यासानं तुम्ही दिलेल्या फीडबॅकवरतीच ते चालू असतं. म्हणून तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही मत असतील ते जरूर पोस्ट करा. तुम्हाला कसं वाटतं मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता हेही सांगा. आणि आमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला फॉलो करायला लागा, बेल आयकन दाबा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला अपडेट्स मिळणार नाहीत. थांबूयापर्यंत.